चला पंचांना विनंती करतो की सामना चालू करायचे. हॉलेंडरला विनंती करतो की बाउंड्री लाईन धरायला जावे. चला आयोजकांना विनंती करतो की बाउंड्री लाईनचा ताबा यायचे. आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचक कक्षामध्ये यायचे. स्ट्राईक एंड वर असणारे तो प्रतीक, नॉन स्ट्राईक एंड वर असणारे तो प्रफुल आणि गोलंदाजी मार्क वर समोर असणारे तो किरण. पहिला षटक हाताळण्यासाठी आलेला आहे सज्ज गोलंदाज किरण आणि त्याच्या समोर असणारे फलंदाज प्रतीक. किरण याचा पहिला चेंडू, स्क्वेअर पद्धतीचे चेंडू, अवांतर धाव. या अवांतर धावेने खातं खोललंय संघाचं. पहिला चेंडू वाईट. इथं झेल बाद होण्याची शक्यता होती प्रत्येकाची. झेल सोडले आणि इथं एक धाव पूर्ण करतात. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 वरती. संघाचं खातं ओपन केलंय प्रत्येकाने. आता स्ट्राईकला आले फलंदाज प्रफुल. रितेश बीड संघाकडून गोलंदाज किरण. आता मात्र स्ट्राईक एंड वर असणारे तो प्रफुल्ल. उर्फित चेंडू. आता उर्फित चेंडूच्या साह्याने एक धाव मिळालेला आहे. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 वरती. अजूनही कुठल्या प्रकारचे मोठे फटके बघायला नाही मिळाले. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर असणारे तो प्रतीक, गोलंदाज असणारे सज्ज किरण. किरणचा पुन्हा एकदा चेंडू, पेच पद्धतीचे चेंडू. चेंडू काय समजलेला नाही प्रतीकला. निर्धाव चेंडूची होते सांगता. धाव फलक तिथे स्थिरावतोय तो. 3 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ समाप्त. आता मात्र किरणने फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. स्क्वेअर पद्धतीचा चेंडू. 1+1 अशा 2 धावा. 2 धावेने धाव फलक हलतोय, जाऊन पोहोचतोय तो 5. पद्धतीचा चेंडू. चेंडूला कणून काढलाय. 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते किरण याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर आलेला आहे तो सज्ज फलंदाज प्रतीक. मात्र पुन्हा एकदा अप्पीच पद्धतीचे चेंडू. चेंडूला फ्लिप केलाय. 1 धाव पूर्ण. 1च धावेवर समाधान मानलंय. किरणने सुरेख प्रकारची गोलंदाजी टाकली, अजून टाकतोय. गुड लेंथला बॉल, व्हेरिएशन, सुरेख पद्धतीचा चेंडू. धावा तिथंच स्थिरवतात 7 वर. आता मात्र मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र बाद होतोय फलंदाज प्रफुल्ल. बॅटला बॉल नीट कन्वर्ट नाही झाला आणि विकेट गमावलेले आहे प्रफुल्लने. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक स्थिरावतोय 7 या आकड्यावर. 1 विकेट गमावलेली आहे लास्टच्या चेंडू मध्ये प्रफुल्ल याने. चांगली गोलंदाजी केली किरण याने. पॉवर प्लेचं षटक टाकत होता किरण.
फक्त 7 धावा खर्च केल्या तर किरण याने चांगलं षटक म्हणावं लागेल. किरण याचं प्रफुल्लची जागा भरून काढण्यासाठी चाललेला फलंदाज जय. आता जय प्रफुल्लच्या पावलावर पाऊल ठेवतोय का? अजूनही कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. काय करतोय फलंदाज जय? आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो प्रतीक. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे तो हार्दिक. त्या समोर असणारे प्रतीक. हार्दिक वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलेला फलंदाज हार्दिक. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्राईकला फलंदाज जय. पहिल्याच हार्दिकच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल प्रतीक. शॉर्ट चेंडू आता लेग साईडच्या दिशेने उडालाय. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे क्षेत्ररक्षकाला चेंडू भेटत नाहीये. इथं 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण होतात. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल. किती आल्या? 9. नक्कीच सुरेखाचा फटका होता, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू काही तिथपर्यंत गेला नाहीये. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्यात. हार्दिकचा दुसरा चेंडू ऑफ साइडला कटवलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. 1 बाउंड चौकार. प्रतीकच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकाराच्या साहाय्याने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावर. आता मात्र कुठेतरी मोठी फटके बजावायला लागतील प्रतीकला आपल्या संघासाठी. जर का संघाला पुढे नेण्याचं काम करायला लागेल प्रतीक याला. चला आयोजकांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा यायचे. शॉर्ट चेंडू आता उडवलाय मागच्या दिशेने. आउटफील्ड थोडी खराब आहे आणि इथं 2 बाउन्स चौकार येतोय. या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोचते 17 वरती. शॉर्ट चेंडू आता शॉर्ट चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय प्रतीक याने. चांगली गोलंदाजी करत होता हार्दिक. लगातारचे 2 चौकार मारतोय प्रतीक आपल्या संघासाठी. प्रतीकच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार गेल्यानंतर आता मात्र चेंडूला सन्मान दिलाय. 1च धाव. या 1 धावेवर समाधान मानलंय. आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो जय. गोलंदाजी मार्कवर हार्दिक. जय सामना करणार हार्दिकचा. काय करतोय जय? हार्दिकचा पहिला चेंडू. खुंकार अपील, परंतु आउटचा चान्स होता तो गमावलेला चान्स. आता काय करतोय जय? फायदा उठवतोय की नाही ते पाहावं लागेल. एक मात्र चान्स भेटलाय. मात्र विकेट घेतली असती तर हार्दिकच्या नावावर 1 विकेट आली असती, परंतु कुठल्याही प्रकारचा समाचार नाही. हार्दिकचा चेंडू, पिच पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू काय जयला समजला नाही आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता अंपायरचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटक संपले.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचतोय तो 18 या आकड्यावर. 18 धावा कुठून काढल्यात. अठरा धावा झाल्यात त्या 18. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रितेश बेड संघाकडून. 18 धावा फलकावं लागल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 18 वरती. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो भरत. बघूया पहिलाच चेंडू भरत याचा सामना करेल प्रतीक. चेंडू आता इथं एकच धाव मिळालेला आहे. 1 धावीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 19 वरती. चांगली गोलंदाजी करतात रितेश बीड संघाचे गोलंदाज. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतात गोलंदाज रितेश बीड संघाचे. आता स्ट्राईकला आल्या फलंदाज जय. फुलटॉस चेंडू आता तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात जय आणि प्रतीक. या 1 धावीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 वरती. तोपर्यंत चांगली गोलंदाजी करतोय भरत. शॉर्ट चेंडू आता चेंडू समजला नाहीये प्रतीक याला. इथं 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 वरती. मात्र 1-2 रनांनी जमणार नाही. चौकार षटकार मारावे लागतील फलंदाजांना. अजूनही स्ट्राईकचा फलंदाज तिथेच 1 धावेवर समाधान मानतात. आता मात्र स्ट्राईक रोटेट केलेली आहे. स्ट्राईक असणार आहे प्रतीककडे. गोलंदाज मात्र भरत. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलेला हा भरत. गोलंदाजी मार्कवर. पिच पद्धतीचे चेंडू वाईट या अवंतर धावेने धाव फलक हलतोय आणि जाऊन पोहोचतोय तो 23. अजूनही कुठलेही मोठे फटके आलेले नाहीयेत त्यांच्या बॅट मधून. मात्र पिच पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू काही समजला नाही प्रतीकला आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. लास्ट चेंडू फुलटस चेंडू. चेंडूला भिरकावलंय परंतु आता मात्र दुसरा हादरा बसतोय प्रफुल्ल बीड या संघाला. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहे नवीन फलंदाज प्रियश. अभी इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. चौको छक्के की बारिश करने पड़ेगी प्रियश को.
चला वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथं षटक घेऊन आलाय तो प्रकाश. प्रत्येकची जागा भरून काढण्यासाठी गेलेला फलंदाज प्रियेश. आता स्ट्राईकला फलंदाज आहे तो जय. धावसंख्या तिथे स्थिरावले 23 वरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रितेश बीड संघाकडून. शॉर्ट चेंडू, आता शॉर्ट चेंडूचा समाचार घेता आला नाही जय याला. बघूया पुढचा चेंडू. स्लोवर चेंडू आता आणि इथं गच्चाला क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 वरती. मोठे फटके मारावे लागतील जय याला. 27 धावा धाव पलकावं लागल्यात. 40-45 धावा न्यावे लागतील जय याला. बघूया पुढचा चेंडू. प्रकाश टू जय. लोअर फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टटवलाय. हा लगातारचा दुसरा चौकार येतोय जयच्या बॅटीतून. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वरती. असेच मोठे फटके मारावे लागतील. शेवटच्या चेंडू षटकातले काही चेंडू शिल्लक. आणि वरपीच चेंडू उडवलाय सीमेच्या बाहेर. कणकणी षटकार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 वरती. अजूनही शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. बघूया पुढचा चेंडू. प्रकाश टू जय. स्वेर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. या स्वेर चेंडूच्या इशाऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38. चांगली फलंदाजी करतोय आता जय आपल्या संघासाठी. 38 धावा धाव पलकावं लागल्यात. मागडे षटक म्हणावं लागेल प्रकाशाचं. आणि इथं शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज जय. वरपीच चेंडू उडवला समोरच्या दिशेने. कणकणी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 धावा धाव पलकावं लागल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 46 धावांचं आव्हान ठेवलंय रितेश बीड संघासमोर. ब्रह्मनाथ बीड संघाचा संघनायक आणि विनय घोडोली संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये याचे. घोडोली संघाचा संघनायक आणि बीड संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल ती रितेश बीड संघा समोर. चला बीड संघाचा संघनायक आणि घोडवली संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे.
चला रितेश बीड संघाला विनंती करतो की आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आणि गोडोली संघाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी याचे बीड संघाचा संघनायक आलेला आहे. गोडोली संघ चोवीस चेंडू आणि 46 धावांची गरज येते रितेश बीड संघाला. रितेश बीड संघाकडून सलामीची जोडसाकली मैदानात चालले रितेश आणि माधव. आणि प्रफुल्ल बीड संघाकडून गोलंदाज येतोय राज. पहिल्या फेरीतला तिसरा सामना रंगतोय रितेश बीड विरुद्ध प्रफुल्ल बीड संघा विरुद्ध. प्रफुल्ल बीड संघाकडून गोलंदाज. चला बीड संघाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी याचे गोडोली संघाचा संघनायक आलेले आहे ऋतिक. बघूया पहिला चेंडू राजाचा. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. संघाचा खाता ओपन होता. एक धावेने धाव संख्या जाऊन बस एक. चोवीस चेंडू आणि 46 धावांची गरज येते रितेश बीड संघावर. फुलटॉस चेंडू तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि वन बाउन्स चौकार येतोय. चार चेंडू 4 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. पंच धावा किती घेतल्यात? नो चेंडू. पंच धावा एकच घेतली ना? ओके ओके. स्वेर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. या स्वेर चेंडूच्या इशाऱ्याने धाव संख्या जाऊन पोहोचते 8 वरती. स्ट्राईकला फलंदाज रितेश. शॉर्ट चेंडू आता उडवलाय. नाही 3 धावा. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वरती. बीड संघाला विनंती शेवटची पुकार करतो की नाणेफेकीसाठी याचे
त्या नाणेफेकीचा कौल करतील ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंगचे सरपंच प्रशांतदादा कांडेकर यांना विनंती करतो नाणेफेकीसाठी. 12 धावा धाव पलकावं लागल्यात. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल राजकडून. वरपी चेंडू आता तिथं क्षेत्ररक्षक आहे प्रतीक. एक धाव तर पूर्ण गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तर 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल. चौदा धावा धाव पलकावं लागल्यात. शॉर्ट चेंडू आता फलंदाजाला चेंडू समजला नाहीये रितेशाला. फलंदाज बीट होतोय रितेश. डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या तिथे स्थिरावले 14 वरती. पुन्हा एकदाच फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या तिथे स्थिरावले 14 वरती. खराब गोलंदाजी करत होता राज. चौदा धावा धाव पलकावं लागल्यात रितेश बीड संघाच्या. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय प्रतीक. आता स्ट्राईकला फलंदाज असेल माधव. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रतीक. स्ट्राईकला फलंदाज माधव. अजूनही एकही विकेट गेलेली नाहीये रितेश बीड संघाची. बघूया प्रत्येकाच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल माधव. स्लोवर चेंडू आता. उर्फित चेंडू उडवला सीमारेखेच्या बाहेर. कणकणी षटकार. या 7 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 वरती. पहिल्याचा चेंडू वरती मोठा पटका मारलाय प्रतीक याला माधव याने. बघूया पुढचा चेंडू. प्रतीक टू माधव. पुन्हा एकदा वरपीत चेंडू. आता चेंडू हवेत आहे तिथं क्षेत्ररक्षक कोणी नाही. इथं 1 धाव मिळते. 1 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल 21 वरती. 21 धावा धाव पलकावं लागल्या तर रितेश बीड संघाच्या. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना नाही एकदा चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. फलंदाज रितेश बीट होतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या तिथे स्थिरावले 31 वरती.
ओरपीच चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. तिचा क्षेत्ररक्षक आहे प्रफुल्ल आणि फलंदाज रितेश बाद होतोय. पहिला झटका मिळतोय रितेश बीड संघाला. स्वतः कर्णधार बाद होतोय रितेश. रितेशची जागा भरून काढण्यासाठी चाललाय फलंदाज प्रकाश. 21 धाव पलकावं लागल्यात. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय प्रतीक. बघूया पुढचा चेंडू प्रतीकाचा. शॉर्ट चेंडू. स्वेअर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. या स्वेअर चेंडूच्या इशाऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. 22 धाव पलकावं लागल्यात रितेश बीड संघाच्या. बघूया फुलटॉचा चेंडू. आता प्रकाशाला फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. फलंदाज बीट होतोय प्रकाश. बघूया पुढचा चेंडू प्रतीक. फुलटॉस चेंडू. 1 चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ते रितेश बीड संघाला. 12 चेंडू 20 धावा. प्रफुल्ल बीड संघाला विनंती करतो की आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरा षटक घेऊन आलाय तो जय. सलामीला आलेला फलंदाज माधव अजूनही मैदानात. बघूया जय. स्लोअर चेंडू. आता स्वेअर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. धाव पलकावं लागल्यात. तिसरा षटक
प्रगतीपथावर वरपीच चेंडू उडवलाय प्रकाशाने सीमारेखेच्या बाहेर कणकणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 वरती. अजूनही 12 धावांची गरज रितेश बीड संघाला. चांगला चेंडू होता. इथं एकच धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 वरती. उलटा चेंडू आता चेंडू आली क्षेत्ररक्षक गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 वरती. अजूनही 7 धावांची गरज रितेश बीड संघाला. 9 चेंडू आणि 7 धावा. नऊ चेंडू 7 धावा. गोलंदाज जय, स्ट्राईकला फलंदाज माधव. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा आणि या 5 धावा मिळतील. या 5 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल चेंडू हवेत आहे आणि इथं सामना विजयी होतोय रितेश बीड संघ.